श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1620 ते 1630. अभंग. जा रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनांचा, गुणदोष नाही मना करी आपणा सारिखे, उभारोणी उभा कर भवपार उतराया, तुका म्हणे तातंड मोठी झाली भेट उदंड. अर्थ. आहो तुम्ही पंढरपूरला जा, कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. पांडुरंगाला जे भक्त अनन्य भक्तीने शरण जातात त्या भक्तांचे कोणत्याच प्रकारचे दोष न पाहता त्यांना पांडुरंग आपल्याप्रमाणेच उच्च पदावर बसवितो. पांडुरंग भक्तांना या भवसागरातून पार पाडण्याकरता आपले दोन्ही कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगाला आपल्या भक्तांच्या भेटीसाठी फार तातडी असते. तो फार उतावीळ झालेला असतो आणि त्याच्या भेटीने भक्तांना फार मोठा लाभ होतो. अभंग. या रे हरिदासानो जिंको कळी काळा, आमुची या बळा पुढे किती बापुडे, रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे, पूजन ते घडे नारायणा अंतरी, वाकुडी या माना बोल बोलावे आरुष, येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा, आपुलाले आनंद एका पुढे एक नटा, नाही थोर मोठा लहान या प्रसंगी, तुका म्हणे येते प्रेम भंगू नये कोणी, देवभक्त दोन्ही निवडिता पातक. अर्थ. हे हरिदासांनो, तुम्ही सर्व या, आपण सर्व एकत्र येऊन कळी काळाला जिंकू आणि आपल्या बळापुढे त्याचे काय चालेल. अध्यात्माला विविध रंगाने रंगवून टाकू. अध्यात्माविषयी घमेंड म्हणजे अभिमान धरा आणि तसेच विविध प्रकारचे छंद परमार्थामध्ये धरा व परमार्थ करताना हास्य विनोद करून हरिनामाविषयी आवड वाढवा. अशा प्रकारे परमार्थ केल्याने सर्वांना सुख होते आणि नारायणाची प्राप्ती होते व नारायणाचेही पूजन अंतःकरणात घडते. आनंदाने हरिनाम घ्यावे आणि त्या छंदात माना डोलाव्यात. ज्याला ज्या प्रकारच्या भक्तीचा छंद असेल त्या प्रकारची भक्ती नारायणाला आवडते, गोविंदाला आवडते. प्रत्येकाने आपल्या आनंदाने एकापेक्षा एक अधिकार संपन्न होऊन नटावे. परमार्थामध्ये कोणीही लहान मोठा उच्च नीच असा भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामध्ये कोणीही भक्ती आणि प्रेमाचा भंग करू नये. देव आणि भक्त यांच्यामध्ये जर कोणी भेद केला तर त्याला मोठे पातक लागते. अभंग. देव जाणता आपुली या सत्ता एकाएकी, देवचतुर जाणोनी अंतर वर्ततसे, देव निराळा अलिप्त विटाळ तुका म्हणे. अर्थ. देव सर्वज्ञ आहे आणि तो त्याच्या सत्तेने सर्वत्र व्यापलेला आहे. तो फार चतुर आहे. तो सर्वांचे अंतःकरण जाणून भक्ताच्या अंतःकरणात वास करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव सर्वांपासून निराळा आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणताही विटाळ नाही. तो विटाळापासून अलिप्त आहे. अभंग. माझ्या मुखे मज बोलवितो हरी, सकळांच्या अंतरी नारायण, न करावा द्वेष भूतांचा मस्तर, हा तव विचार जाणो आम्ही, तुका म्हणे दोष नाही या विचारे, हिताची उत्तरे शिकविता. अर्थ. जो नारायण सर्वांच्या अंतःकरणात वास करतो तोच नारायण मला बोलवितो आहे. कोणत्याही प्राणीमात्रांचा द्वेष करू नये, कारण सर्व प्राण्यांमध्ये हरी वास्तव्य करतो हे मी जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हिताचा उपदेश करताना जर कठोर शब्दामध्ये बोलत असलो तरी तो उपदेश द्वेष किंवा मत्सर या भावनेने नसून तो त्यांच्या उद्धारासाठी आहे. त्यामुळे आम्ही जरी बोललो तरी त्याचा कोणताच दोष आम्हाला लागत नाही. अभंग. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवईला, कोण त्याची करील किव, जीवे जीव नेनती, पुढीलासाठी पाजवी सुरी, आपुली चोरी अंगुळी, तुका म्हणे
कुटती हाडे आपुल्या नाडे रडती. अर्थ, पशुहत्या करून जो मांस खातो त्याने वैरीच जोडून ठेवला आहे. आपल्यासारखाच पशूचाही जीव आहे असे जाणत नाहीत. त्यांची यमलोकी कोण कीव करील. पुढे असलेल्या पशूची मान कापण्यास हा मनुष्य सुरी परजून ठेवतो आणि मान कापत असताना आपले बोट कापले जाईल म्हणून बोट बाजूला सारतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना यमदूत पुढे त्यांची हाडे कुटून कुटून मारतात. मग आपल्या कर्माची फळे भोगताना हे लोक रडतात. अभंग. तुझ जाणे तानी नाही पांडुरंगा, काजी मज सांगा उपेक्षिले. तुझ ठावे होते पातकी मी खरा, आधीच काथार दिदली पायी. अंक तो पडिला हरीचा मी दास, भेद पंगतीस करू नये. तुका म्हणे आम्ही चिंतली ते खरे, आता उणे पुरे तुम्हा लागी. अर्थ, हे पांडुरंगा, मी तुमचे ताने बाळ आहे. मी तुमच्या मूळ स्वरूपाला जाणू शकत नाही. तरीही तुम्ही माझी उपेक्षा का केली हे तुम्ही मला सांगा. तुला माहीत आहे की मी पातकी आहे, तर मग तू आधी मला का थारा दिला? का तुझ्या पायाजवळ मला आश्रय दिला? देवा, मी हरिभक्तांमध्ये जरी पहिल्या क्रमांकावर नसेल, परंतु मी हरिभक्ताच्या पंक्तीत तर बसलेलो आहे. त्यामुळे माझ्यामध्ये तुम्ही पंक्तीभेद करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुला खरोखर जिंकले आहे आणि आमच्यामध्ये काही उणे पुरे जर असेल तर त्यांची जबाबदारी तुमची असेल. अभंग. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करो. शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटो धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. अर्थ, आमच्या घरी अभंगरूपी शब्दाचे धन आहे व तेच आमचे शस्त्र आहेत आणि त्याचाच आम्ही अभ्यास करू. अभंगरूपी शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन आहे व ते अभंगरूपी धनरत्न आम्हा लोकांमध्ये वाटू. तुकाराम महाराज म्हणतात, हे अभंगरूपी शब्द आमचा देव आहे आणि त्याचाच म्हणजे अभंगरूपी शब्दाचाच आम्ही गौरव करू. अभंग. ब्रह्मज्ञानदारी येते काकुलती, अव्हेरिले संती विष्णुदासी. रिगोपाही माझी बळेची त्याचे घर, दवडती दूर म्हणोनिया. तुका म्हणे येते न चाले सायास, पडिले उदास त्यांच्या गळा. अर्थ, संत आणि विष्णुदास यांच्या घरी ब्रह्मज्ञान काकुळतीला येऊन म्हणते की तुम्ही मला स्वीकारा, परंतु संत आणि विष्णुदास त्यांचा अव्हेर करतात. ब्रह्मज्ञान संत आणि विष्णुदास यांच्या घरी बळेच प्रवेश करू पाहतात, परंतु विष्णुदास व संत त्यांना हाकलून लावतात. तुकाराम महाराज म्हणतात, संत आणि विष्णुदास यांच्या पुढे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न चालत नाहीत. पण असे असले तरी देहाविषयी उदास असलेल्या संतांच्या आणि विष्णुदास यांच्या गळ्यात ब्रह्मज्ञान बळेच पडते. अभंग. कासया लागला यासी चौघाचार, मुक्तीचा व्यवहार निवडिला. ग्वाही भक्तांची घालून यावरी, महजर करी आहे माझ्या. तुम्हा वेगळ्या आपुल्या ठाई, होते करुणी तेही माझे माझे. भांडण सेवटी झाले एकवट, आता कटकट करू नये. ठेवीला ठेवा तो आला माझ्या हाता, आता नसे सत्ता तुझ देवा. तुका म्हणे वाया बिन खटपटा, राहिलो मी वाटा घेऊन या. अर्थ, देवा, आम्हीही तुमच्याप्रमाणे मुक्त झालो आहोत, तरी हा निवाडा चार चौघांमध्ये नेण्याचे काय कारण? देवा, आपल्यामध्ये जो करार झाला आहे त्याचे निकालपत्र माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर भक्तांच्या स्वाक्षऱ्या देखील साक्ष म्हणून आपण घेतल्या आहेत. देवा, या भवसागरातील सर्व मी माझे माझेच म्हणत होतो, त्यामुळे मी व तुम्ही वेगवेगळे आहोत असेच मला भासत होते. देवा, आता तुम्ही आणि आम्ही एकच आहोत याचा निकाल पूर्वी लागलेला आहे. तुम्ही आम्ही मुक्त आहोत याचा निकाल पूर्वीच लागलेला आहे. त्यामुळे व्यर्थ कटकट आता नको आहे. आम्ही तुमच्याजवळ सेवारूपी ठेवा ठेवला होता,
तो आता आमच्या हाती लागला आहे, त्यामुळे आता त्यावर तुमची सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तुम्ही कितीही खटपट करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण मी माझा वाटा घेऊन मोकळा झालो आहे. अभंग. जाती पंढरीस मने जाईन तयास, तया आहे संसार ऐसे बोले तो महार. असो नसो भाव जोहा देखे पंढरी राव, चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती. अर्थ. पंढरीला जाणाऱ्याला जे म्हणतात, मी पुढे नंतर केव्हा तरी पंढरपूरला जाईन किंवा जातो, आम्हाला संसार आहे, असे जे कोणी म्हणतात ते महाराप्रमाणे आहेत. जे कोणी पंढरीरायाचे दर्शन घेतात त्यांच्या मनात भक्तिभाव असो किंवा नसो, तुकाराम महाराज म्हणतात, आणि जे चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात ते कोणत्याही जातीचे जरी असले तरी काही हरकत नाही, ते धन्य आहेत, श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत.